मी हंबीररावांच्या मारेकऱ्याला शोधते असं जर याला सांगितलं तर पाटलांचा सगळा इतिहास सांगावा लागेल. पाटलांनी इतका अन्याय, इतकी पापं केली आहेत हे कळल्यावर अमोघ नक्कीच चिडेल. क्षणभरही थांबणार नाही इथे. घर सोडेल आणि आणि घरच्यांपेक्षा स्वतः जास्त हर्ट होईल. तो दाखवतो आपण तटस्थ आहोत, तुसडे आहोत. पण खरं म्हणजे मनापासून खूप सॉफ्ट आहे हा. आणि आणि घरच्यांना खूप खूप अटॅच सुद्धा आहे. का तुझ्याशी बोलतोय मी? सांग ना मला, उत्तर दे ना. तुला सांगायचं नाहीये का मला? नाही, तसं नाहीये. मी याच माणसाला शोधायला निघाले, पण पण तो कोण आहे, त्याला कशासाठी शोधते याचं उत्तर मी आता नाही देऊ शकत. बरोबर ना? वेळ आल्यावर दे. तुझी सगळी उत्तरं पाठ झाली आहेत मला आता. अमोघ, बिलीव्ह मी हे जे काही करते ते घराच्या भल्यासाठी करते. आणि आत्ताही तुला काही सांगत नाहीये, ते तुझ्या भल्यासाठी आहे. चांगलंय. स्वतःचा जीव धोक्यात घालायचा आणि इतरांचं भलं करायचं. सुरुवातीपासून तू हेच करत आलीयस आणि आत्ताही तेच कर. प्लीज ट्रस्ट मी. मी ट्रस्ट करतो तुझ्यावर. मला माहितीये तू जे काही करतेस ना ते घरातल्यांच्या भल्यासाठीच करतेस. पण या सगळ्यात जर तुला काही तू आणि काळूबाई असताना मला कसलाच धोका नाही. हे बघ, प्रत्येक वेळी मी नाही येणार वाचवायला असं दरवेळेला म्हणतोस आणि पुन्हा येतोस. आजही आलास ना. माझा जीव वाचवण्यासाठी तू आपल्या जीवाची पर्वा करत नाहीस. याचा अर्थ बाय द वे, तू इथे कसा आलास? मी तुला रस्त्यात पाहिलं. मी घरून निघालो, मला वाटलं तू मंदिरात गेली असशील म्हणून डिरेक्टली मंदिरात गेलो. मंदात त्या म्हणाली की तू तिथे आलीच नाहीयेस. तिथून माहित नाही कसं, पण कुणीतरी रस्ता दाखवल्याप्रमाणे ना डिरेक्टली इथेच आलो मी. रस्ताभर सतत असं वाटत होतं की काय काहीतरी घडणार आहे तुझ्या बाबतीत. लास्ट टाइम मी मुंबईला जात असताना जसा तुझा जीव कासावीस झाला होता ना, अगदी तसाच इंट्युशन हा म्हणजे आला ना अनुभव. आर्ग्युमेंट्स पेक्षा अनुभव जास्त पॉवरफुल असतो. निघूया. तो आतला आवाज म्हणजे काळूबाईचा आवाज आहे अमुक. असं वाटतंय की तुझी माझी भेट होण्यासाठी तिने मला मावळखेडला आणलं. मला कळतंय ते. कळेल तुला सुद्धा लवकरच. अहो, इतक्यांदा दरवाजा ठोठवतोय, आवाज देतोय, काहीतरी बोला की आतनं. काय चाललंय आतमध्ये? आजी, सासूबाई, अगं आर्याला तूच ठेवलंयस ना कोंडून? हा, मग कशा पायी दार उघडाय हवं? नाही उघडणार मी दार. तुम्ही दरवाजा उघडा. मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचंय तिला. अगं कशाला बघायचंय तुला? कोण बघायचं नव्हतं ना तिचं तुला? फरमान सोडलं होतंस तू. मग आता कशाला सुनमुख बघायचंय? अहो आजी, तुमच्या पायाला तेल लावून द्यायचंय ना, उघडा दरवाजा. झालं गोड बोलून मालती. तुला माझा पुळका कशा पायी आलाय ठाव आहे मला. आणि माझी सेवा कराय हाय ना माझी नाचून आर्या.
तिलाच बघायचंय आम्हाला. दरवाजा उघडा आता. तुमची एवढी तडफड चालली आहे डोळ्यांनी बघायची, याचा अर्थ काळूमाईवर विश्वास आहे तुमचा. तुम्हाला ठाव आहे काळूमाई आर्याला बंद दरवाज्यातून अलगद बाहेर काढू शकते, वय ना? अजिबात नाही. तुमचा तुमच्या देवीवर एवढा विश्वास आहे ना, मग कशा बाई घाबरता? उघडा की दरवाजा. ये बघ, काय समजायचं ते समज, पण नाही उघडणार दार. असं कसं दार उघडत नाही? बघूया आपण. चल सुशीला काकीच्या इथे पण बघ जा. सुशीला काकी, सुशीला काकी. त्यांनी दार तोडलं तर काय होत नाही. एवढी दरवाजा उघड ना. काकी त्या बी नाहीयेत. या आता आतमध्ये काय करताय? कळणं झालंय मला तिघी बी. आता आपण काय करायचं? हा मला सांग, आपल्या मतदारसंघाची लिस्ट तुझ्याकडेच आहे ना? आय मीन सगळ्याचा डेटा तुझ्याकडेच असतो ना? बरं. हा तर सुभानराव कदम आणि बाळू कदम या नावांची एक 60 ते 65च्या आसपासच्या माणसांची लिस्ट मला अर्जंट मेल कर. हो 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 अर्जंट आहे, मला मेल कर. नाव गाव पत्ता सगळं हवंय मला. हां ओके थँक्यू. तो पाठवेल. ब्रिलियंट. किती सोपं आहे हे. मला सुचलंच नाही. बोलून बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. एक काम करूयात, तोपर्यंत घरी जाऊयात आणि नाही नाही, घरी नको. अमोघ मी आज कशी बशी बाहेर पडले. तुलाही माहिती आता पुढे कधी बाहेर पडायला मिळेल मला नाही माहित. त्यामुळे आजच शोधूया प्लीज. ओके ओके ठीक आहे. काय ग? सावकाश ना सावकाश. काय होत आहे? एक मिनिट थांबवतो. सावकाश एकच मिनिट. उतर. काय होत आहे? सावकाश. वेगळं करा दोघांना. अमोघला बाहेर काढा त्यातून. आज्ञा. विराट छबी असुर रक्षणी. जय हो शिष्यासई. गुरुंचे गुरु विराट गुरु. अरे किती घाई. घाई नाही, मग आय मीन काय? माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला किती उशीर लावलाय मी, आणि तू म्हणतोय घाई. निघूयात आपण.
एकाच वेळी 4 टायर्सची हवा गेली, कसं शक्य आहे? काहीतरी गडबड आहे अमोघ. आपण इथून लवकरात लवकर निघायला हवं. पण तुला ही जागा माहितीये का? आपण कुठे आहोत म्हणजे? हो, ही फॉरेस्ट लँड आहे. हे बघ, लवकरच आता अंधार पडेल, त्याआधी आपल्याला इथून निघायला हवं. हा देख. दिवसाची रात झाली तरी सुद्धा आईसाहेबांच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही ना? हो ना दादासाहेब, आम्हाला बी तेच वाटलं होतं. निदान भूक लागल तेव्हा तरी दार उघडतील, पण नाहीच. काय चाललंय आतमध्ये काही कळना झालंय बघा. पण मी तुम्हाला सांगते, नक्की काहीतरी गडबड असणार आहे बघा. हा, सासूबाई आहेत, त्यात तुमच्या आई साहेब. जबरदस्ती तरी किती करणार? अहो, दुसरे बी मार्ग आहेत की. हो, पण दरवाजा आहे तसा खिडक्या बी आहेत. त्यातनं कोणाला तरी आतमध्ये डोकावून बघायला सांगा, कळू दे काय चाललंय ते. ते काम माझ्यावर सोडा. मी करतो ते. होतात कुठे तुम्ही दिवसभर? आणि किती फोन करायचं तुम्हाला? डोळ्यांना काय झालंय तुमच्या? ते गॉगल नव्हता ना दिवसभर, लय धूळ गेली. आणि तू काय जरा दमाने घे की. हा, मी काय रिकाम टेकडा फिरत नव्हतो. दिवसभर मी विराट स्थानावर होतो. विराट स्थानावर अख्खा दिस कशासाठी? फौजदारांची सलगी वाढायला लागली गुरुजींशी, तर ह्यांच्या कपाळावर लगेच आटे आल्या. हो दादासाहेब, गुरुजी अज्ञातवासात गेली. काय? अहो, अज्ञातवासात? होय. अहो, एवढंच नाही तर एक वारसदार बी नेमून गेले. वारसदार? म्हणजे गुरुजी आमासनी आधी कधी काहीच बोलले नाही? अहो, नवीन डेव्हलपमेंट आहे म्हणा की. मी तर वारसदार कोण आहे शोधायचा बी प्रयत्न केला. जरा दमाना घ्या फौजदार. गुरुजींनी जी लक्ष्मण रेखा आखून दिली की नाही, ती ओलांडू नका. त्यांचा राग ओढवून घ्याल तुम्ही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, गुरुजींच्या मनाविरुद्ध त्यांच्या स्थानावर कुणी काही बी करू शकत नाही. त्याचाच परिणाम दिसतोय. काय फौजदार? तेव्हा सलगी नको. वारसदार, अज्ञातवास. गुरुजी याच्या आधी आमासनी काही बी बोलले नाही. असल याच्या मागे काहीतरी प्रयोजन असेल. योग्य वेळ आली की सांगतीलच आमासनी. हो फौजदार, जेवायला घेताय? आधी एक काम करा,
आई साहेबांच्या खिडकी बाहेरून बघा आतमध्ये काय चाललंय ते, आणि मग सावकाशीनं बसा की. हा या. होय दादासाहेब. शालिनी, युवराज कुठं आहेत? नाही म्हणजे डॉक्टरांकडून आम्हाला इथं वाड्याच्या बाहेर सोडलं आणि जाताना म्हणाले काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून. अहो, तीच उलटून गेला, अजून पत्ता नाही त्यांचा. फोन लावा त्यांना. असाच करतो हा मुलगा ना. कुठं गेलंय युवराज कळत नाही. काही कळत नाहीये. मोबाईलला नाहीये रेंज. एव्हाना सगळे काळजी करायला लागले असतील. दादासाहेबांना हवेलीवर सोडून परस्पर निघालोय मी. आईने तर शोधायला पण सुरुवात केली असेल. पण मला आजी आणि काकूंची काळजी वाटते अमोल. मी तिकडे नाहीये म्हणून त्यांनी स्वतःला खोलीत डांबून घेतलं असेल, बाहेरही पडल्या नसतील. जेवणा खाण्याचे हाल झाले असतील त्यांचे. काय करायचं आता? मलाही कळत नाहीये. चल आपण निघूया आधी इथून. अरे अरे सॉरी, पाय दगड. कोणीतरी पाठलाग करतंय असं जाणवलं. म्हणूनच तर थांबलोय. साहुल तर लागतेय, पण कोणी दिसत नाहीये. हो, मलाही जाणवलं आता. आपल्या चल 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 चल. अर्ध काम झालंय आपलं. आता या दोघांना वेगळं करायचं सोपं आहे. काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहे? ए, ओरडायचं नाही. अमोघला बाहेर काढा त्यातून.